तुम्ही कधी आलात? जरा तासभर झालं, माझं एक काम लवकर संपलं म्हणून आलो. काढा घेणार? नाही नको. अहो घ्या की. मी आत्ता स्वतःच्या हाताने बनवलाय आणि तुम्हाला माहितीये का, हा काढा प्यायला ना की मला तर अशी तरतरी येते, छान फ्रेश वाटतं एकदम. आणि शिवाय खूप टेस्टी पण आहे हा. बघा, ट्राय करणार? हा, पण मी फक्त टेस्ट करी ना. घ्या. मी फक्त चव घेऊन बघतोय. आवडला ना? बापरे, खूप स्ट्रॉंग आहे, पण रिफ्रेशिंग आहे. चव चांगली आहे. थँक्यू. यू मोस्ट वेलकम. काय हवंय का तुम्हाला? काहीच नाही, मी म्हटलं तुम्ही खूप बिझी नसाल तर आपण जरा गप्पा मारल्या असत्या, असंच काहीतरी विचारलं असतं मी. विचारा. हां. राजवाडे, तुमचे छंद काय आहेत? अहो म्हणजे मी आल्यापासून तर काय हे फक्त कामच करत असता. मी काही करताना असं वेगळं काही करताना पाहिलं नाही आहे ना तुम्हाला, म्हणून मी म्हटलं की आज जरा विचारूया. तुम्हाला हॉर्स रायडिंग आवडतं? बॅडमिंटन खेळायला, कुठले स्पोर्ट्स? आणि पाणी पाणी आवडतं? असं छान बोटिंगला वगैरे गेलोय आपण. आवडेल? पूर्वी आवडायचं, पण मग इतक्या वर्षात मी असलं काही केलेलं नाहीये. परत करायला आवडेल? असंच आपण कधीतरी जर छान बोटिंगला जाऊया असं ठरवलं तर? एक्सक्यूज मी डिस्टर्ब नाही ना केलं? आत येऊ? नाही नाही, ये ना काकू. ते नाही, बस मी इथनं पास होत होते, माझ्या कानावर काहीतरी आलं. तुम्ही बोटिंगला वगैरे जाताय का? नाही ग, स्वानंदी मॅडम विचारत होत्या मला. अच्छा, म्हणजे तुम्ही बोटिंगला जायचं ठरवताय का? नाही. थँक गॉड. मी घाबरलेच होते. मला म्हणजे मी पटकन आले त्यासाठीच की स्वानंती, तुला काही गोष्टी माहिती नाही आहेत, पण प्लीज तुला सांगते, म्हणजे तुमच्या या पर्सनल गोष्टी असतील, पण समरला बोटिंगला नेऊ नकोस तू. म्हणजे काही जुन्या आठवणी आहेत, कशाला उगाच आपण त्या खरवडून काढायच्या ना समर? नाही, स्वानंदीला माहिती नाहीये म्हणून मी सांगत होते. आय होप यू डोंट माइंड स्वानंदी. काकू रिलॅक्स, कोणी कुठेही जात नाहीये. एनिवे, चला, मला उद्याच्या मीटिंगची तयारी करायची, मी निघतो. पाहिलंस ना, हर्ट झाला. तरी मी तुला सांगत होते, म्हणजे त्याला ना या जुन्या आठवणी आल्या ना की त्रास होतो ग, आणि मला ते नाही बघवत. आणि तो तलाव सेफ नाहीये, त्यात समरला पोहता येत नाही. हां, काय? उठ आधी, उठ. नाही, बस झालं. हा महिमा बंद कर आता. संपलंय सगळं. ओव्हर, ऑल ओव्हर. दुसरं बघ काहीतरी. काय झालंय ते माहितीये का तुला? काय झालंय? सांग. स्वानंदी दादाला तलावावर घेऊन जाणारे बोटिंगसाठी. तो तलाव हो, तोच. बोटिंगसाठी मानलं. हिम्मत तर खूप आहे त्या स्वानंदीत. हिम्मत? त्यात कसली आली आहे हिम्मत? पण मुळात दादा तिकडे जाणारच नाही. ती स्वानंदी एक नंबरची आगाऊ आहे. कसंही करून समरला नेईल तिथे.
या आगाऊपणाचं काहीतरी करावं लागेल. निकिताताई मला ना भीतीच वाटते हो. कसली? हो आपण हे सगळं ठरवलंय खरं, पण राजवाड्यांना कळल्यावर त्यांना नाही आवडलं, त्यांनी चिडचिड केली तर? अगं का नाही आवडणार? कसं आहे स्वानंदी, त्याच्या भूतकाळामुळे तो असा कोशात गेलाय. मे बी या सगळ्यामुळे त्याला बाहेर पडण्यासाठी पुश मिळेल. यू नेव्हर नो. अहो पण चिडले तर काय? चिडू दे, तू नको घाबरूस. का घाबरतेस? कारण ते खूप विचित्र चिडतात. आणि ह्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांना पोहता नाही येत ना. पोहता नाहीयेत? कोण बोललं तुला? काकू. अगं पट्टीचा पोहणार आहे तो. पण मग काकू असं का म्हणाल्या? स्वानंदी तुला अजून कळलं नाहीये का? अगं काकूंना तुला आणि समरला एकमेकांपासून तोडायचंच तर आहे. लग्नापासून आत्तापर्यंतचा मैत्रीचा एवढा लांब पल्ला तुम्ही गाठलाय. आता काकूंसाठी सगळी परिस्थितीच अवघड होऊन बसली आहे. पण बेसिकली काय ना, काकूंना समरपासून सगळ्यांनाच तोडायचंय, आम्हाला सुद्धा. आत्ता हे जे काय झालं ते काय होतं, आमच्या मैत्रीत फूट पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. थँकफुली तसं झालं नाही, पण काकूंना समर त्यांच्या पूर्णपणे कंट्रोलमध्ये हवाय. दॅट्स इट. हो हे असू शकतं, पण हे का नाही आलं माझ्या लक्षात? आता आलंय ना लक्षात. पण दुर्दैव हे आहे की समरच्या हे लक्षात येत नाहीये ना. म्हणूनच आपल्याला समरला खूप जास्त प्रोटेक्ट करायचं आहे. आता बघ, उद्योग जास्त करायला लागल्या त्या. आधी करायच्या पण एवढ्या करत नव्हत्या. कारस्थानं वाढलीत त्यांची तुझ्यामुळे. आणि त्यांची सगळ्यात मोठी शत्रू तू आहेस, विच इज बट ऑब्व्हियस. मला तर भीतीच वाटते. समर त्यांचा गुलाम झाला तर त्याला स्वतःलाही कळणार नाही. पण ज्या दिवशी कळेल ना त्या दिवशी खूप उशीर झालेला असेल. त्यामुळे आपल्यालाच समरला वाचवायचं. मग करतेस ना फोन? हो करते. हॅलो. हा राजवाडे, बिझी आहात का? हो आहे, पण तुम्ही बोला. ऐका ना, तुम्ही मला भेटू शकता का? मी एक लोकेशन पाठवते. नाही 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 नाही, भेटायला नाही जमणार ना. हे बघा खूप कामं पेंडिंग आहेत, त्याच्यात 2 लागोपाठ मीटिंग्स आहेत. आपण एक काम करूया, आपण घरीच भेटूया रात्री. हां बाय. काय बोलला? जमणार नाही म्हणून फोन कट करून टाकला. असं कसं बोलतो हा? बोल बायको. अरे समर यायला नाही म्हणतोय. सरळ स्वानंदीच्या तोंडावर नाही म्हणाला तो. अरे असं कसं चालेल? नाही नाही, त्याने यायलाच पाहिजे. बघ ना. नाही नाही थांब, मी काहीतरी करतो. समर आपल्या बरोबर येईल ही जबाबदारी माझी. हो प्लीज प्लीज. लव्ह यू. लव्ह यू. बाय बाय बाय. हा पी बोल. मम्मा, अगं निकिता आणि स्वानंदी भेटले तिथे आणि दादासाठी काहीतरी मोठा प्लॅन करतायत. अच्छा ठीक आहे, मग तू निघून ये इथे. पुढचं अंशू बघेल काय ते. ओके ओके बाय.